जे ग्रुपमध्ये जॉईन झाले त्यांनी फटाफट गुड मॉर्निंगचा मेसेज मला सेंड करा. का आपण कालच्या लेक्चरला सुट्टी दिली होती मी परवा एक कोविड-19ची कोवॅक्सिन घेतल्यामुळे काल आपण लेक्चरला सुट्टी दिलेली होती. व काही विद्यार्थ्यांचे मला काल फोन आले की सर आपण ऑफलाईन कधी चालू करणार आहोत, कारण बायोचे सरने उद्यापासून ऑफलाईन चालू केले आहेत. असे बरेचसे विद्यार्थ्यांचे मला कॉल आले. तर आपण ऑफलाईन चालू करणार आहोत. साधारण 10 तारखेच्या आसपास आपला ऑफलाईन चालू होतील. हा टॉपिक ज्या तारखेला संपेल त्याच्यानंतर 1-2 दिवसात आपण लगेच ऑफलाईन क्लासेस चालू करू. परवानगी तोपर्यंत भेटेलच जिल्ह्यात आपल्या. तर आपण आज प्रॉब्लेमचा स्टडी करणार आहोत पीएच आणि पीओओएच वरचे. तर त्याच्यामध्ये आपण 3 नंबरचा टॉपिक पाहत होतो, आयोनिक इक्विलिब्रिया. कोणता टॉपिक आहे? आयोनिक इक्विलिब्रिया. आज आपण लेक्चर नंबर 6 मध्ये पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन पीएच अँड पीओएच. पीएच आणि पीओएच चे प्रॉब्लेम स्टडी करायचे पहा. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे पहा, कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच ऑफ calculate pH and pOH of. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचा? pH आणि pOH कॅल्क्युलेट करायचा आहे ऑफ 0.01 मोलार HCl सोल्युशन. कोणत्या सोल्युशनचा pH आणि pOH कॅल्क्युलेट करायचा? एक 0.01 मोलार HCl सोल्युशन दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला pH आणि pOH कॅल्क्युलेट करायचं. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला सुरुवातीला आपण याचा गिवन डेटा लिहित असतो पहा. गिवन डेटा लिहित असताना काय दिले पहा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 0.01 मोलार HCl सोल्युशन आहे. म्हणजे तुम्हाला HCl चं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. म्हणजे काय असेल? कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl. यालाच आपण असं लिहू शकतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl इज इक्वल टू 0.01 मोलार. किती कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे तुम्हाला? 0.01 मोलार दिलेलं आहे. देन हाऊ टू कॅल्क्युलेट पीएच अँड पीओओएच. पण काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला इथं? पीएच आणि पीओएच कॅल्क्युलेट करायचं. पण दिलेला हायड्रोक्लोरिक ऍसिड हे स्ट्रॉंग असतं का वीक असतं रे? काय असणार आहे? दिस हायड्रोक्लोरिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऍसिड. की तुमचं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड असणार आहे ते स्ट्रॉंग ऍसिड आहे. ड्यू टू इट डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली इन वॉटर. त्यामध्ये वॉटरमध्ये काय होतं? इझिली डिसोसिएट होतं. मग डिसोसिएट झाल्यानंतर काय तयार होईल? रिएक्शन पहा, HCl इन ॲक्वियस फॉर्म प्लस H2O इन लिक्विड स्टेट. स्ट्रॉंग आहे म्हणजे कोणता एरो यूज करतो आपण? फॉरवर्डचा एरो यूज करतो, म्हणजे सिंगल एरो. इथला H प्लस H2O कडे जाईल आणि काय तयार होईल? H3O प्लस इन ॲक्वियस फॉर्म प्लस Cl मायनस इन ॲक्वियस फॉर्म. देन कॅल्क्युलेट द pH अँड pOH. बट वी नो दॅट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स, की आपल्याला माहित आहे की हायड्रोनियम आयन असतो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस असतो पहा. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चर मध्ये देखील सांगितलं होतं पहा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स आहे. याच्यामध्ये आपल्याला हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे. काय असेल मग? सिन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल टू, म्हणजे C हा सिम्बॉल आहे कॉन्सन्ट्रेशन साठी. किती दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन? 0.01 मोलार दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला पीएच आणि पीओएच चे प्रॉब्लेम कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस असा एखादा डेसिमल मध्ये जर पॉईंट्स असेल तर त्याचं कन्वर्जन आपण 10 टू द पॉवर्स मध्ये करत असतो. आता मला इथं 1 इंटू 10 टू द पॉवर फॉर्म मध्ये लिहायचं. इथं पॉईंट्स आहे. हा पॉईंट जर मी या साईडला शिफ्ट केला 1 ने आणि हा या साईडला शिफ्ट केला 2 ने, म्हणजे किती वेळेस मी राईट हँड साईडला पॉईंट शिफ्ट केला? 2 वेळेस. म्हणजे काय येईल? 1.0 इंटू 10 टू द पॉवर -2. कारण इथं राईट हँड साईडला शिफ्ट केला म्हणून मायनस साइन आलं. किती वेळेस शिफ्ट केला मी? 2 वेळेस. म्हणजे 1 इंटू 10 टू द पॉवर -2. देन व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पीएच? पीएच चा फॉर्म्युला काय असतो रे? पीएच इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स. H प्लस आयन्स म्हणजे काय? तुमचा एक हायड्रोनियम आयन आहे. मग आपल्याला पीएच चा फॉर्म्युला माहित झाला. पीएच इज इक्वल टू मायनस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन टाकून द्या. काय येईल? मायनस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ 1 इंटू 10 टू द पॉवर -2. काय फॉर्म्युला टाकला आपण इथं? मायनस लॉग पीएच इज इक्वल टू काय आला तुमचा? मायनस log टू द बेस 10 1 इंटू 10 टू द पॉवर -2. आता याच्यामध्ये पहा, ह्याला सॉल्व करत असताना तुम्हाला मी काल सांगितलं होतं पहा, समजा तुमच्याकडे अशी टर्म असेल मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ log टू द बेस -x.
मायनस मायनस काय होईल प्लस, आणि याची पॉवर किती आहे एक्स, म्हणजे काय याचा आन्सर प्लस एक्स असेल. त्यानंतर तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगितली होती मी, मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10 टू द पॉवर एक्स, मायनस इंटू प्लस काय होईल मायनस होईल, म्हणजे याची पॉवर काय आहे एक्स, म्हणजे काय उत्तर आलं मायनस एक्स. त्यानंतर असं असू शकतं काय प्रॉब्लेम मध्ये, प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर 10 टू द पॉवर मायनस एक्स. प्लस मायनस काय असणार आहे मायनस, पॉवर काय असणार आहे इथं मायनस एक्स. असं असू शकतं प्लस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ 10 टू द पॉवर एक्स, प्लस प्लस काय होईल मल्टिप्लाय केलं तर प्लसच होईल, म्हणजे इथे देखील आन्सर काय येईल प्लस एक्स. या बेसिक टर्मच्या आधारे जर आपण इथं पाहिलं तर इथं पहा काय आहे मायनस आणि इथला मायनस, मायनस मायनस काय होईल तुमचा प्लस होईल, आणि एक्स म्हणजे किती इथं 2, म्हणजे इथं पीएच चा आन्सर किती आलं तुम्हाला 2. जे दिलेलं सोल्युशन आहे ऍसिडिक सोल्युशन आहे, आणि ऍसिडिक सोल्युशनचा पीएच हा लेस दॅन 7 असते, आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं बरोबर, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे पीएच इज इक्वल टू +2. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द पीओएच. मग आपल्याला पीओएच कॅल्क्युलेट करायचे, थोडंसं मी रफ करतो. पण पीओएच कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला आहे, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. काय फॉर्म्युला आहे पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. देयरफॉर पीओएच इज इक्वल टू 14 मायनस पीएच. पीओएच कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे 14 मायनस पीओएच, म्हणजेच काय येईल pH is equal to 14 minus 2. Therefore, pH is equal to किती आला तुमचा, सॉरी pOH is equal to किती आला तुमचा 12. 14 वजा 2 केलं तर किती आलं 12. म्हणजे दिलेलं सोल्युशन जर बेसिक असेल तर त्याचा जो pH आहे तो ग्रेटर दॅन 7 असतो, म्हणजे आपल्या इथं pOH चं उत्तर किती आलं 12. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतरचा 2 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आपल्याला. काय प्रॉब्लेम पहा 2 नंबरचा, पीएच ऑफ सोल्युशन, पीएच ऑफ सोल्युशन, एका सोल्युशनचा पीएच दिलाय, किती दिलाय पहा 3.12. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स, की हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे एक सोल्युशन दिलं, अननोन सोल्युशन, आपल्याला माहित नाही की ते सोल्युशन कशाचं आहे, पण त्याचा एक पीएच ची व्हॅल्यू दिली 3.12, आणि कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचे हायड्रोनियम आयनचं म्हणजेच H+ आयन्स. गिवन डाटा मध्ये काय लिहिणार पहा, गिवन डेटा पीएच ऑफ द गिवन सोल्युशन. पीएच ऑफ सोल्युशन तुम्हाला किती दिलेलं आहे 3.12 दिलेलं आहे बरोबर. पीएच ऑफ द सोल्युशन हा 12 आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन, म्हणजे H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट करायचं. बट वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ पीएच, की पीएच चा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे काय आहे मायनस लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+. याच्यामध्ये आपल्याला पीएच ची व्हॅल्यू दिली आहे, देयरफॉर पीएच ची व्हॅल्यू किती आहे 3.12 इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन्स. आपल्याला फक्त पीएच ची व्हॅल्यू दिली आहे, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काय करायचं याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचे. मग ह्या इक्वेशनला जर मी थोडंसं रिअरेंज केलं तर काय होईल, रिअरेंज केल्यानंतर पहा ही टर्म जर या साईडला घेतली, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स इज इक्वल टू 3.12. म्हणजे राईट साईडची टर्म होती ती लेफ्ट साईडला घेतली मी, आणि लेफ्ट साईडची टर्म राईट साईडला घेतली, म्हणजे याला फक्त रिअरेंज करून घेतलं. आता रिअरेंज केल्यानंतर याच्यामध्ये साइन जर चेंज केलं तर काय होईल पहा, देयरफॉर log to the base 10 concentration of H3O+ is equal to minus 3.12. कारण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन हे प्लस मध्ये कॅल्क्युलेट करायचं, म्हणून या साइनला मी काय केलं रिअरेंज करून घेतलं. मग साइनला जर आपण रिअरेंज करून घेतलं तर काय शिल्लक राहिला पहा, log to the base 10
कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स इज इक्वल टू, पण -3.12 आहे, म्हणजे एखादा मायनस संख्येचा जर आपल्याला लॉग कॅल्क्युलेट करायचा असेल तर ते डिफिकल्ट असतं. मग ते लॉग कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्याला प्लस फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मग प्लस फॉर्म मध्ये कसं लिहिणार पहा, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स इज इक्वल टू -3 मायनस 0.12, कारण हा 3 जर इकडे गेला तर काय राहतो 0.12 राहतो, बरोबर. म्हणजे काय घेतलं मी -3 मायनस 0.12, बरोबर. आणि याला -1 आणि +1 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. जर आपण -1 आणि +1 घेतलं तर मायनस प्लस काय होईल, मायनस होईल, म्हणजे 1 1 काय होईल, 0 होईल. मग इथे दोन्ही टर्म तुमच्या कॅन्सल होतील. मग आपल्याला निगेटिव्ह लॉगचं काढणं हे डिफिकल्ट असल्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये ते आन्सर आणायचे. त्यासाठी मी काय केलं, इथं -1 आणि +1 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय लिहिलं, -3 मायनस 0.12. यालाच आपण कसं लिहू शकतो पहा, -3 मायनस 1 प्लस 0.88. कसं लिहिणार याला, -3 मायनस 1 प्लस 0.88, की 100 मधनं जर 0.12 जर आपण मायनस केलं तर किती होतं, 0.88 शिल्लक राहतो. यालाच कसं लिहिणार, मायनस मायनस काय होईल तुमचा, -4 प्लस 0.88, काय होतं तुमचा 0.88. मग यालाच आपण असं लिहू शकतो, इकडे लिहितो पहा मी, -4 प्लस 0.88 मीन्स log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स इज इक्वल टू, हा मायनस आहे इकडे डोक्यावरती जर लिहिला तर हा बार होईल आणि 8.88, म्हणजे log to the base 10 हायड्रोनियम आयन इज इक्वल टू किती आला, बार 4.88. मग आता आपल्याला लॉगचं कन्व्हर्जन जर अँटी लॉग मध्ये करायचं असेल मग काय करणार, इथं नेक्स्ट स्टेपला कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल टू, जर लेफ्ट साइडचा लॉग जर आपण राईट साइडला शिफ्ट केला तर लॉगचं कन्व्हर्जन अँटी लॉग्स मध्ये होतं. म्हणजे काय येईल, अँटी लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ बार 4.88. मग बार 4.88 चा लॉग जर तुम्ही पाहिला तर साधारण हा किती येतो पहा, 7.58 इंटू 10 टू द पॉवर -4 मोलार. म्हणजे हायड्रोनियम आयनचं जर कॉन्सन्ट्रेशन तुम्ही क्रॉस चेकिंग जर केलं तर ते आन्सर किती भेटून जाईल तुम्हाला, 7.58 इंटू 10⁻⁴ मोलार्स. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आलं लक्षात. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करायचा. तीन नंबरचा प्रॉब्लेम असेल तो, इन NaOH सोल्यूशन, इन NaOH सोल्यूशन, की तुम्हाला एक बेसिक सोल्यूशन दिलेलं आहे. कशाचं आहे, NaOH चं सोल्यूशन आहे. म्हणजेच काय असणार आहे इथं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज, की त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. किती दिलंय कॉन्सन्ट्रेशन पहा, 2.87 इंटू 10⁻⁻⁴. की एक बेसिक NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे आणि त्याचं सोल्युशन दिलंय. मग बेस असेल तर आपण कशाचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करत असतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन, आणि ते किती दिलंय 2.87 इंटू 10⁻⁴. कॅल्क्युलेट द pH ऑफ सोल्युशन, आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे, सोल्युशनचा pH कॅल्क्युलेट करायचं. मीन्स कॅल्क्युलेट दी pH ऑफ गिवन सोल्युशन, की दिलेल्या सोल्युशनचा pH आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. कसं सॉल्व्ह करणार हा प्रॉब्लेम सांगा. गिवन डाटा काय काय घेणार याच्यामध्ये, एकदम सोपा आहे पहा. फक्त इथे बेसिक कंडिशन दिली. आतापर्यंत आपण काय केलं, H प्लस कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट केलं. आता OH चं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेटच्या आधारे आपल्याला pH कॅल्क्युलेट करायचं. मीन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन्स, किती दिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन, 2.87 इंटू 10⁻⁴. देन डिटरमाइन द pH ऑफ द गिवन सोल्युशन, आणि दिलेल्या सोल्युशनचा pH आपल्याला काय करायचा आहे, डिटरमाइन करायचा. मग pH डिटरमाइन करायचं असताना काय फॉर्म्युला यूज करतो आपण, therefore POH is equal to minus log to the base 10 concentration of OH minus. इकडे OH असलं की कशाचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं, OH, हे तुम्हाला माहिती आहे. मग काय नेक्स्ट स्टेपला सांगा, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH, किती आहे 2.87 इंटू 10⁻⁻⁴. याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. मग याला आपल्याला रिअरेंज करायचं. कसं रिअरेंज करणार,
2.87 इंटू 10⁻⁻⁴ आहे. याला रिअलाइज करत असताना काय घेणार पहा नेक्स्ट स्टेपला मायनस लॉग टू द बेस 10 2.87 नंतर काय होईल मायनस लॉग टू द बेस 10⁻⁻⁴. कारण आपण याला शिफ्ट केलं. हा 2.87 चा लॉग एका साईडला घेतला नंतर मायनस घेतला लॉग टू द बेस 10⁻⁻⁴. यालाच आपण कसं लिहिणार पहा मायनस लॉग टू द बेस 10 2.87 मायनस मायनस काय होईल प्लस आणि इथे शिल्लक काय राहील बा फक्त 4. कारण मायनस लॉग टू द बेस 10 मधनं मायनस आणि लॉग काय होईल तुमचा कॅन्सल होईल म्हणजे इथे शिल्लक काय राहिला 4. कारण मायनस मायनस इथे देखील काय होईल तुमचा 4 आणि इथे देखील मायनस मायनस 4. लक्षात आली स्टेप. मायनस लॉग टू द बेस 10 2.87 मायनस लॉग टू द बेस 10 -4 घेतला. याला काय केलं मी मायनस लॉग टू द बेस 10 आहे तसं राहून दिला 2.87 आहे तसं राहून दिला मायनस इंटू मायनस काय होईल प्लस आणि इथला मायनस आणि इथला 10⁻⁴ चा मायनस 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 काय होईल 4. फक्त पॉवर आपण आहे अशी कन्सिडर केली. पॉवर जर कन्सिडर केली तर काय होईल नेक्स्ट स्टेपला पहा देअरफॉर 4 मायनस याचा जर आपण लॉग घेतला तर काय होईल याचा लॉग घेतल्यानंतर 0.457 एवढा लॉग येतो पहा. 2.87 चा जर लॉग घेतला तर याची कॅरेक्टर्स किती येईल 0. 28 चा 7 मध्ये जर पाहिला तर किती येतो 45 70 येतो. म्हणजे लॉग किती घेतला 4 मायनस 0.457 सॉरी इथला याचा लॉग घेतला पहा कशाचा 2.87 चा लॉग जर आपण घेतला तर कॅरेक्टर्स किती येतं पॉईंटच्या इकडे काय म्हणजे 1 वजा 1 किती झाला 0. 28 चा 7 मध्ये जर पाहिला तर तो येतो 45 79 म्हणजे किती आला तुमचं 4 मायनस 0.4579. याची जर तुम्ही वजाबाकी केली तर त्याचा आन्सर येतं पहा 3.5421. किती आन्सर येतं 3.5421. म्हणजे दिलेल्या सोल्युशनचा पीओएच किती आला तुमचा अप्रॉक्सिमेटली 4 येतो पहा. दिलेल्या सोल्युशनचा पीएच किती आला अप्रॉक्सिमेटली 4. पण आपल्याला इथं पीएच कॅल्क्युलेट करायचं. पीएच कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्या समोर दुसरा फॉर्म्युला आहे काय आहे pH plus POH is equal to 14. Then calculate the pH. आपल्याला त्याच्या आधारे काय कॅल्क्युलेट करायचा pH कॅल्क्युलेट करायचा. ही टर्म जर इकडे गेली तर मायनस होईल 14 मायनस POH इज इक्वल टू 14 मायनस किती आलं pH ची व्हॅल्यू 3.5421. याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर ती साधारण व्हॅल्यू येते पहा 10.4579 येते. म्हणजे पीएच किती आला अप्रॉक्सिमेटली जर पाहिलं तर इथं पीएच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 11 आला पहा. किती आला तुमचा 11. म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय केलं NaOH बेसिक सोल्युशन दिलेलं आहे आणि त्याच्या आधारे आपल्याला पीएच कॅल्क्युलेट करायचा. पीओएच ची व्हॅल्यू किती आली 3.5421. त्याच्यावरून आपल्याला पीएच प्लस पीओएच चा फॉर्म्युला माहिती झाला किती आहे 14. म्हणजे काय येईल पीएच इज इक्वल टू 14 मायनस पीओएच. 14 मायनस 3.5421 जर केलं तर किती येतं 10.45. म्हणजे अप्रॉक्सिमेटली पीएच किती आला तुमचा 11 येतो. दिलेल्या सोल्युशनचा पीएच जर ग्रेटर दॅन 7 असेल तर समजायचं ते सोल्युशन बेसिक आहे. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेम मधला जो सोल्युशन होतं ते काय सोल्युशन होतं NaOH. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर अशा तऱ्हेने आजचे प्रॉब्लेम झालेले आहेत पहा. याच्यावरचे काय दुसरे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. चालेल का घ्यायचा एखादा एक घेऊ आपण वाटल्यास. म्हणजे तुम्हाला 4 प्रकारचे प्रॉब्लेम माहित होतील. पर्सेंटेज डिसोसिएशन जर दिलेले असेल तर कसं कॅल्क्युलेट करायचं त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम घेऊ आपण पहा. समजा तुम्हाला दिलेलं एक मोनोबेसिक ऍसिड a weak monobasic acid. काय दिलेलं आहे तुम्हाला एक वीक मोनोबेसिक ऍसिड दिलेलं आहे इज डिसोसिएटेड 0.04% डिसोसिएट. किती पर्सेंट डिसोसिएट झालेले आहे 0.04% डिसोसिएटेड इन 0.025 मोलार सोल्युशन. की 0.025 मोलार सोल्युशन मध्ये हे डिसोसिएट झालेला आहे. किती पर्सेंट 0.4%. देन व्हॉट इज द पीएच ऑफ द सोल्युशन. देन व्हॉट इज द पीएच ऑफ सोल्युशन. दिलेल्या सोल्युशनचा पीएच काय असेल ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं.
काय दिलेलं प्रॉब्लेम मध्ये पहा, अ वीक मोनोबेसिक ऍसिड दिलेला आहे तुम्हाला अँड इट इज डिसोसिएटेड, तो डिसोसिएट झालेला आहे किती पर्सेंट, 0.04% डिसोसिएट झालेला आहे. त्यावेळेस त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती कन्सिडर केलेलं आहे, 0.025 मोलार सोल्युशन आहे. अँड देन कॅल्क्युलेट द पीएच ऑफ द सोल्युशन. मग गिवन डाटामध्ये काय येणार पहा, पर्सेंटेज डिसोसिएशन, पर्सेंटेज डिसोसिएशन असतो म्हणजे पर्सेंटेज अल्फा असतो. किती पर्सेंट दिला, 0.04%. त्यानंतर गिवन डाटामध्ये काय दिलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, किती कॉन्सन्ट्रेशन दिलंय पहा, 0.025 मोलार. किती कॉन्सन्ट्रेशन दिलंय, 0.025 मोलार. देन कॅल्क्युलेट द पीएच ऑफ सोल्युशन. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, सोल्युशनचा पीएच कॅल्क्युलेट करायचं. मग समजा तुमच्याकडे वीक मोनोबेसिक ऍसिड आहे आणि त्याला जर आपण वॉटरमध्ये डिसोसिएट केलं तर काय होईल पहा, दिस इज अ वीक मोनोबेसिक ऍसिड आर डिझॉल्व्ड इन लिक्विड वॉटर. वीक आहे म्हणजे आपण दोन प्रकारचे अरेंज करणार, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन असेल त्यावेळेस इथला H+ याच्याकडे जाईल आणि काय तयार होईल, H3O+ इन ॲक्वियस फॉर्म प्लस A- इन ॲक्वियस फॉर्म. आपल्याला इथं फर्स्टली काय कॅल्क्युलेट करायचं पहा, अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज डिसोसिएशन. जर अल्फा कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज डिसोसिएशन अपॉन 100. पर्सेंटेज डिसोसिएशन आहे म्हणजे काय, अल्फा इज इक्वल टू पर्सेंटेज अल्फा इंटू 100. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू, पर्सेंटेज डिसोसिएशन किती दिलेलं आहे, 0.04 अपॉन 100. यालाच आपण कॅल्क्युलेट करत असताना कसं कॅल्क्युलेट करणार पहा, अल्फा इज इक्वल टू 4 इंटू, हे जर इकडे मी शिफ्ट केलं दोन साइडना राईट हँड साइडला तर काय येईल, 10⁻², आणि खाली 100 आहे, 100 आहे तसं आहे, एक स्टेप वाढवतो पहा. 0.04 ला जर आपल्याला 10⁻² मध्ये लिहायचं असेल तर मी इथला जो पॉईंट आहे तो दोन साइडना राईट हँड साइडला मूव्ह केला, मग 10⁻² किती येईल, राईट हँड साइडला मूव्ह केला म्हणून मायनस, आणि दोन वेळेस मूव्ह केला म्हणून पॉवर काय आली 2, म्हणजे काय आलं 4.0 इंटू 10⁻² डिवाइड बाय 100. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू 4.0 इंटू 10⁻² इंटू खालचा जो 100 आहे त्याची पॉवर काय असेल, 10⁻² प्लस मध्ये असेल, तो वरती गेल्यानंतर काय होईल, -2 होईल. म्हणजे तिथे अल्फाचा आन्सर काय भेटेल पहा, 4.0 इंटू मायनस मायनस 4 होईल, साइन मायनस राहील, म्हणजे उत्तर काय आलं अल्फाचं 4 इंटू 10⁻⁻4. देन कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. नंतर आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स कॅल्क्युलेट करायचे. कॉन्सन्ट्रेशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे, अल्फा इंटू सी. कारण याच्या अगोदर आपल्याला हा फॉर्म्युला माहित होता पहा, अल्फा इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन्स डिवाइड बाय सी असतो, हा फॉर्म्युला माहित आहे. त्याच्या आधारे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन जर हायड्रोनियम आयनचे कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल टू अल्फा इंटू सी. अल्फा इंटू सी ची व्हॅल्यू जर इथे टाकली तर काय येईल, 4.0 इंटू 10⁻⁻4 इंटू 0.025. that is equal to 4 into 4.0 into याला जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार, 25 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻4. 25 चौक किती होईल, 100 इंटू वजा वजा काय होईल अधिक 10⁻⁻6, म्हणजे 100 इंटू काय आलं तुमचं 10⁻�6 आलं, बरोबर. पण इथं जर पाहिलं आपण तर हा पॉइंट 1, 2 आणि 3 शिफ्ट केला म्हणजे इथे काय येईल, सॉरी 10⁻³ येईल, म्हणजे इथे उत्तर काय भेटेल तुमचं 100 इंटू 10⁻⁻7. 10⁻⁻ ला जर आपण असं लिहिलं 100 ला तर 10⁻² इंटू 10⁻⁻7, हे प्लस आहे आणि हे मायनस, अधिक वजा काय होईल वजा, म्हणजे उत्तर काय भेटेल 10⁻⁻5. म्हणजे हायड्रोनियम आयनचं जर कॉन्सन्ट्रेशन आपण कॅल्क्युलेट केलं तर ते किती आहे 10⁻⁻5. कशामध्ये असणार आहे, मोलार मध्ये. लक्षात आले इथली स्टेप. कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इंटू काय आहे तुमचा अल्फा इंटू सी आहे. अल्फाची व्हॅल्यू आपण वरी कॅल्क्युलेट केली, किती आली 4 इंटू 10⁻⁻4 इंटू कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.025.
नंतर काय आलं आपण 4 इंटू 25 इंटू इथं पॉईंट आहे 1 2 आणि 3 ने आपण राईट हँड साईडला मूव्ह केला म्हणजे 10 टू द पॉवर 3 राईट हँड साईडला मूव्ह केला म्हणून इथं -3 पॉवर घेतली इंटू पहिली पॉवर काय 10 टू द पॉवर -4 मायनस मायनस काय होईल प्लस म्हणजे उत्तर काय आलं 100 इंटू 10 टू द पॉवर -7 कारण 25 चौक किती होईल 100 10 टू द पॉवर 2 म्हणजेच 100 असतो म्हणजे 10 टू द पॉवर +2 इंटू 10 टू द पॉवर -7 आहे प्लस मायनस काय होईल मायनस होईल म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन किती आलं 10 टू द पॉवर -5 देन कॅल्क्युलेट द पीएच ऑफ सोल्युशन मग काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला पीएच ऑफ सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं सोल्युशनचा पीएच जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर मायनस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन किती आहे 10 टू द पॉवर -5 मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि एक्स म्हणजेच काय तुमचा 5 असेल म्हणजे पीएच चं उत्तर किती आलं +5 दिलेल्या सोल्युशनचा पीएच जर 5 आलेला असेल तर समजायचं दिलेलं ऍसिड आहे सोल्युशन काय आहे वीक मोनोबेसिक ऍसिड आहे म्हणजे आपण सॉल्व्ह केलेला प्रॉब्लेम हा बरोबर आहे ह्या शेवटच्या उत्तरानं आपण सांगू शकतो की पीएच चं उत्तर किती दिलेलं आहे +5 म्हणजे <7 जर पीएच असेल तर समजायचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन कसं आहे तुमचं ऍसिडिक आहे तर इथं आपण थांबूयाचा स्क्रीनशॉट काढून घ्या थँक्यू